नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। नगाव येथील महादेव मंदिरात विविध कार्यक्रमांची रेलचेल। महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन। पंचमुखी हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्त महारुद्र अभिषेक संपन्न। नगाव येथे वीर एकलव्य भगवान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। औदान शिवारातील हॉटेलात बंदूक व तलवारीने हल्ला, 2 जण जखमी। महाशिवरात्री निमित्त दोंडाईच्यातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी। आणि 23 फूट उंचीच्या महादेवाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील नगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबर श्री महादेवाचं पूजन व आरती करण्यात आली। यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होते। नगाव येथील श्री महादेव मंदिर स्वर्गीय माजी आमदार देवा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे। त्या पार्श्वभूमीवर दर महाशिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेचं व धार्मिक कार्यक्रमांचं स्वरूप प्राप्त होत असते। आज सकाळपासून शहरासह नगाव परिसरातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने दिसून आले। मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांमुळे व महादेवाच्या जयघोषामुळे मंदिरात व मंदिर परिसरात धार्मिकतेचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, धुळे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे, धुळे तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती व नगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योतीताई भदाणे, माजी सरपंच सुशीलाताई भदाणे आणि गावातील ग्रामस्थ भाविक उपस्थित होते। नगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी सालावादप्रमाणे यात्रा भरत असते। आज खऱ्या अर्थानं या पावन पर्वाला सर्व ग्रामीण भागामध्ये सगळ्या लोक या ठिकाणी आले, आशीर्वाद घेतले, महादेवाचे आशीर्वाद घेतले आणि महादेवाच्या आशीर्वादाने दुष्काळ येणार नाही याची संकल्प प्रार्थना केलेली आहे। आणि म्हणून महादेवाला आज महादेवाचा महाशिवरात्रीचा दिवस आज नगाव गावाला संध्याकाळी एक मोठं कीर्तन या ठिकाणी ठेवलं आहे। त्याचा सुद्धा भक्तांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती सगळ्यांना। मरणासन्न माणसाला रक्ताची नितांत गरज असते। मृत्यूशय्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीला जर वेळेवर रक्त न मिळाल्यास त्या व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागू शकतो। म्हणून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान असते, असा संदेश धुळ्यात साजऱ्या केलेल्या वीर एकलव्य जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी दिला। आदिवासी समाजाचे आराध्य दैवत वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त व महाशिवरात्री निमित्त आदिवासी बांधवांतर्फे विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात। धुळ्यातही फाशीपूल चौक येथे महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला। यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले। कार्यक्रमाला मार्गदर्शक रक्तकर्ण बबन नगराळे, महेंद्र माळी पहिलवान, अशोक जाधव, पवन वाघ, राजेश चव्हाण, किशोर गायकवाड, वाल्मिक जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन सोहन दळवी, किरण भगरे, प्रशांत जाधव, राहुल सोनवणे, कमलेश सोनवणे, तेजस सोनवणे, कार्तिक दळवी, सोनू माळी, हेमंत वाघ, प्रवीण सूर्यवंशी आदींनी केलं होतं। तसेच मोटरसायकल रॅलीचंही या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। सालावर्षाप्रमाणे आपण धुळे जिल्ह्यामध्ये महाशिवरात्री व भगवान एकलव्य जयंती आपण साजरा करत असतो। तर आदिवासी युवा सेनेतर्फे
आदिवासी युवा सेनेतर्फे धुळे जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर आपण घेत आहोत आणि सर्व समाजाच्या वतीने आपण या कार्यक्रमाला सहकार्य करत आहोत। जय हिंद, जय भारत। धुळे शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धुळे शहरातील पांढरा नदी काठी वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त महारुद्र अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी आरती करून अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला। धुळे शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सकाळी श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमानाची आरती करण्यात आली। त्यात मंदिरात महारुद्र अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं। महारुद्र अभिषेकात 21 जोडप्यांनी सहभाग घेऊन पूजा केली। तसेच यावेळी काश्मीर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। नदी किनारे शिवाजी रोडला लागत हा प्राचीन मंदिर आहे। प्राचीन म्हणजे 1856 या साली इथं स्वयंभू हनुमंतरायाचा प्रागट्य झाला आणि माझ्या परिवारातल्या 5व्या पिढीतले जे आजोबा होते श्री सोहनलालजी, त्यांना स्वप्नात येऊन हनुमंतांनी दर्शव दिला आणि मग या मंदिराची निर्मिती झाली। अंदाजे 150-200 वर्ष आधीचा हा इतिहास आणि या मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात। यामध्ये सामाजिक कार्यक्रमही केला जातो आणि आज त्याच अनुषंगाने आज महाशिवरात्री पर्वकाल आणि यावर्षी सोमवारी महाशिवरात्री आलेली आहे। असा योग म्हणजे 20 वर्षानंतर आलेला आहे। सोमवार हा महादेवाचाच वार आणि त्या दिवशी महाशिवरात्री पर्वकाल येणे म्हणजे हा एका प्रकारे गजकेसरी योग म्हणता येईल। या मंदिरात आज सकाळी 4 वाजेपासूनच महारुद्राभिषेकाचा कार्यक्रम प्रारंभ झाला। यामध्ये प्रातःकालीन आरती झाली 7 वाजता आणि मग आता दुपारी 11:30-12ला दुसरी महाआरती झाली। 21 जोडपे या पूजेला बसले होते। आता परत ही पूजा प्रारंभ होईल। या प्रकारे सायंकाळी 7 वाजता परत महाआरती होईल, रात्री 12ला चौथी आरती होईल आणि मग सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तामध्ये या महाशिवरात्री पर्वकाराला आम्ही विराम देऊ। म्हणजे 24 तास सकाळी 4 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत हा उत्सव इथं केला जातो। हजारो संख्येने लोक इथं दर्शनाला येतात, प्रसाद इथं वितरण केला जातो। धुळ्यातील एकमेव स्वयंभू पंचमुखी हनुमान मंदिर आणि या मंदिराची व्याख्या मी असं करणार की येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना हनुमंतराय पूर्ण करतात आणि हजारो लाखो लोकांची श्रद्धास्थान आणि हनुमंतरायाच्या कृपेने इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे फळ प्राप्त होतो, त्याचे कामं पूर्ण होतात आणि म्हणून या मंदिरात भक्तांची संख्या दिवसादिवस वाढत असते। मी धुळेकरांना आज या महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये आवाहन करतो की आपण सर्वांनी या मंदिरात, समजा हा मंदिर कोणाला दूर पडत असेल तर आपल्या कॉलनीत कुठेही कोणताही महादेव मंदिर असेल तर आज कमीत कमी त्या मंदिरात जाऊन दूध किंवा पाण्याने जरी अभिषेक केला तरी महादेव त्यांची कामना पूर्ण करतील। कारण की आज महादेवाचा म्हणजे शास्त्राच्या अनुसारेनं आज विवाह पण संपन्न झाला होता। म्हणून प्रत्येक व्यक्तीने या पर्वकालाचा लाभ घ्यावा आणि महादेवाची कृपा प्राप्त करावी। आणि याबरोबर आपल्या जम्मू काश्मीरमध्ये पुलवामामध्ये जे आमचे भारतीय जवान शहीद झाले त्यांनाही सद्गती प्राप्त हो, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, तसेच त्यांचा जो परिवार आहे त्यांना हनुमंतराया शक्ती दो, हाही हेतू आज आमचा या अभिषेकाचा होता आणि या सर्व हेतूंना घेऊन आज हा महारुद्राभिषेक प्रारंभ केलेला आहे। तो दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत चालेल। जय श्रीराम। महाशिवरात्री आणि वीर एकलव्य जयंतीनिमित्त आज सर्वत्र उत्साही वातावरण होतं। त्यात विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, तर दुसरीकडे वीर एकलव्य यांच्या मूर्तीचाही प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला। धुळे नगाव येथील वार्ड क्रमांक 2 येथे महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीचं औचित्य साधत वीर एकलव्य भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करून मूर्तीपूजन करण्यात आलं। यावेळी बाळासाहेब भदाणे, राम भदाणे, सरपंच ज्ञानज्योतिताई भदाणे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मोरे, भाऊसाहेब गायकवाड,
रमेश मोरे, नाना गायकवाड, छोटू मोरे, रतिलाल पवार, भगवान मोरे, गणेश देवरे आदी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आद्य क्रांतीवीर एकलव्य महाराजांची आज जयंती, तसंच आज महाशिवरात्री पर्व कालावर आमच्या नगाव गावातील आमच्या बांधवांची व भगिनींची एकलव्य महाराजांची मूर्ती असावी अशी मागणी होती. तर आम्ही ती मागणी पूर्ण केलेली आहे. एकलव्य महाराजांची एक चांगल्या उत्तम प्रकारे मूर्ती आम्ही उपलब्ध करून दिली आणि एक चांगला चौथरा सुद्धा बांधून दिला. हे बांधव आणि भगिनी सतत आमच्या सोबत असतात. ते कधीही कैलासवासी अण्णासाहेबांपासून तर बाळासाहेब सुद्धा काम करत असताना हे बांधव आमच्या सोबतच असतात. म्हणून आम्ही त्यांचा कुठलाही शब्द टाळत नाही आणि त्यांच्या मागणीनुसार एक अतिशय सुंदर, देखणी, मनमोहक अशी चांगल्या उत्तम प्रकारची मूर्ती आम्ही एकलव्यची मूर्ती आम्ही यांना भेट दिलेली आहे आणि हे सगळे बांधव भगिनी त्या मूर्तीची निश्चितच देखभाल करतील आणि हा चौक एक उत्तम प्रकारे इथे सुशोभीकरण होईल. असंच काम आम्ही जनतेची सेवाभाव म्हणून करत राहू आणि या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र राहू आणि असंच विकास कामे करत राहू आणि महाशिवरात्री पर्व कालाच्या व एकलव्य महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत. मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान शिवारात एका हॉटेलवर शनिवारी रात्री रिव्हॉल्व्हरसह तलवारीचा थरार घडला. यावेळी छातीवर बंदूक रोखून आणि तलवारीने मान छाटण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रसंगावधान राखीत जीव वाचवल्याने दोघे केवळ जखमी झाले. यावेळी हॉटेलची तोडफोडही झाली व पोलिसांनी तोडफोड झालेल्या हॉटेलचा पंचनामा केला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की मोहाडी उपनगरात राहणाऱ्या अजय विश्वास मरसाळे व किस्मत सिंग भादा यांच्यात आधीचा वाद आहे. शनिवारी रात्री अजय मरसाळे हा अवधान शिवारात हॉटेल महाकाय येथे आला असताना किस्मत सिंग भादा, मिलन सिंग भादा, कबीर विजय सोनवणे, गजानन उर्फ भोंद्या कोळी, राहुल उर्फ विक्की शरद कोकणी, हेमंत संजू हाके, अतुल उर्फ काल्या कोळी, अक्षय संजू हाके, आबा वाडेकर, सुनील जाधव, गणेश उर्फ डमरू, गण्या सोनवणे, करण सोनवणे असे 13 जण हॉटेलवर आले. त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून अजय मरसाळे याला मारहाण केली. यावेळी त्याचा मित्र धीरज सोनार हा मध्यस्थी करण्यास आला. कबीर सोनवणे यांनी हातातील तलवारीने अजयची मान छाटण्याचा प्रयत्न केला तर किस्मत सिंग भादा व गजानन कोळी यांनी अजयच्या छातीवर पिस्तूल रोखून शिवीगाळ केली. यावेळी धीरज सोनार हा मध्यस्थी करण्यात आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी तो हायवे पलीकडच्या दुकानाकडे पळाला असता त्याला लोखंडी रॉड फेकून मारल्याने तो जखमी झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. माझ्यावर काल 10 ते 15 जणांनी अटॅक केला आहे. इथं बघा पायावर बघा तलवारी कुऱ्हाडी टाकले. मला म्हणत होते राहुल मिलमध्ये नको राहू, जर राशीन तर आता त्याचा गेम आहे राहुल मिलचा, काही त्याच्यात राहू नको. 15 ते 20 जणांनी मला किस्मत सिंग बांधा, बंधू कोळी, मिलन सिंग बांधा, अतुल कोळी, अक्षय आके, विक्की आके, डमऱ्या गण्या, राहुल कोकणी व त्यांचे सहकारी अजून 15 ते 20 जण त्यांचे सहकारी. त्यांनी मला डायरेक्ट तलवारीने टाकले. इथं कुऱ्हाडी मला लय मारलं. कुठल्या एरियात झालं? इथे बायपासला झालं. तुमचं काय नाव? माझं नाव धीरज राजेंद्र सोनार. विश्वास मरसाळे. मी खाटूर माझा दोस्त जोडीवर झोपलेला होता. त्यानंतर मग त्याच्यावरती वार केल्यानंतर मी पळालो. तिथून पळल्यानंतर ते म्हणायला लागले की फायर केली त्यांनी बंदूक. फायर केल्यानंतर मला पंपाजवळ थांबवलं. त्यानंतर मग माझ्यावरती वार केल्यानंतर मला हाताला लागलं. हातरून पळालं. त्यांना असं वाटलं की मरून गेला, पण मी जिवंत होतो. पण मी ते पंपावर जाऊन सनी पडून राहिलो बेशुद्धीच्या हालतीमध्ये. त्यानंतर माझा भाऊ आला, मला तिथून सिव्हिलला. किस्मत सिंग बांधा होता, आपला गोंद्या कोळी, अतुल कोळी, राहुल कोकणे, अजून अक्षय आके, विक्की आके, अजून डमऱ्या नाही, गणेश सोनवणे, किरण सोनवणे, अजून काय आहे त्याचं नाव, मिलन सिंग होता ना, मिलनचं नाव सांगितलं, मिलन बांधा होता ना, आणि आपला कबीर सोनवणे. कबीरचं नाव सांगितलं. मला मारहाण केली. पोलीस येऊन गेलं काही पंचनामा? मोहाडी उपनगर धुळे
माझ्यावर 1 जानेवारी 2019 रोजी काही गावगुंडांनी वार केले. त्यात माझा पाय, माझ्या किडनीपर्यंत वार घातले व काल माझ्या मित्रांना सुद्धा त्यांनी मारहाण केली. मागच्या 6 महिन्यापासून यांच्यावर 307, 395, आर्म ॲक्ट हे असे गुन्हे दाखल असून सुद्धा पोलीस कर्मचारी अजून त्यांचं काही करू शकत नाही. तरी आम्हाला आमच्या धुळे पोलीस प्रशासनावर भरोसा असून त्यांनी आमच्या जीवाला वाचवावं व आमच्या परिवाराला सेक्युरिटी द्यावी व त्यांना अटक करावी ही आमची नम्र विनंती. SP साहेब, 7 सेशन कमिटी गुन्हे घडून सुद्धा ते एकही आरोपी अटकेत नाही अजून सर. सगळी घरेच झोपता, गावातच फिरता आणि गावातल्या पोरांना व आमच्या मित्रांना घरी जाऊन दमदाटी करता की त्यांच्यासोबत फिरल्यास तुम्हालाही जीवे ठार मारून टाकू व राहुल मिंडा आम्हाला सापडला तर त्याला आम्ही कापून फेकून देऊ या भाषेत त्यांनी आम्हाला धमकावली सुद्धा आहे. व अजून आमच्या घरच्यांना ते मानसिक व शारीरिक छळ करतात. आमच्या घराजवळना पोलीस गाड्या जरी संरक्षणला उभे राहिल्या तरी ते पोलीस गाड्यांवर दगडफेक करतात. आमचे मोहाडी पोलीस स्टेशनचे PI साहेब, या PN साहेब यांनी त्यांच्यावर ॲक्शन उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या बायांनी व त्यांनी मिळून त्यांच्यावर सुद्धा रॉकेल फेक करून दिली व त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला की हे सगळं थांबावं व आम्हाला व आमच्या परिवाराला संरक्षण मिळावं. जे डिपार्टमेंट पद्धतीने करू शकतात तर आम जनतेला काही नाही करू शकत ते, काही नाही करू शकत. जे डिपार्टमेंटला की असं समजतं की डिपार्टमेंटला ते काहीच समजत नाही, एकदम 0 बजेट समजतात. ते म्हणतात की कवा बी आमच्या एरिया आम्ही या एरियामध्ये असे आहे की आमच्याकडे डिपार्टमेंट काहीच नाही, असं एकदम जातच्या बाले असं समजून घ्या बा भाषामध्ये. बस एवढंच सांगतो. माझं नाव लक्ष्मीश मोहन आजळकर. मी पेट्रोल भरायला गेलो होतो. मी मारुतीनगरमध्ये राहतो. मी पेट्रोल भरायला गेलो होतो. तिथं गर्दी बघून थांबलो महाकाल हॉटेलजवळ. तिथनं मागणं पोरं आले, मी ओळखत नाही त्यांनी माझ्या गाव घातलं मागून. दोंडाईच्या शहरातील महादेवपुरा येथील निळकंठेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर मंदिर हे अतिशय पुरातन असून जवळजवळ 30 वर्षापासून येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असते. सदर मंदिर हे अमरावती नदीपात्रात असून येथे शिवशक्ती एकत्र येत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर स्थापना पुरातन असून वर्षातून 2दा या मंदिरात कार्यक्रम हे मंदिर आवारात होत असतात. यात श्रावण मासानिमित्त कार्यक्रम तर महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणा खिचडी महाप्रसादाचं वाटप करण्यात येत असते. याही वर्षी महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं. या मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष अशोक भाऊसार, उपाध्यक्ष रामभाऊ ठाकूर, सचिव संजय पवार महाराज, अशोक महाराज, नैनेश धनगर आदी सर्व विश्वस्त, मंदिर ट्रस्टी, सदस्य यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम पार पडत असतात. त्यानिमित्ताने आज आरती करण्यात आली. यावेळी अनेक भाविक उपस्थित होते. निळकंठेश्वर महादेव मंदिर हे फार पुरातन आहे. पूर्ण दोंडाची वासियांचे श्रद्धास्थान आहे. जवळपास 35 वर्षापासून इथं आम्ही यात्रेचे प्रयोजन करतो आणि संपूर्ण दोंडाई शहराच्या परिसरात जवळपासच्या परिसरातून सुद्धा लोक इथं दर्शनासाठी येतात. पुरातन असल्यामुळे जागृत देवस्थान आहे आणि आम्ही पण लहान असताना आमच्यापेक्षा म्हणजे कमीत कमी 35-40 वर्षाच्या वर या मंदिराला झालेले.
काही लोक 60 सांगतात, काही 100 सांगतात. जुनात पुरातन मंदिर आहे. आमच्या सेवेला 35 वर्ष झालेली आहेत. आणि या मंदिराची एक वैशिष्ट्य आहे की इथं जे मागितलं ते पूर्ण होतं. त्यांच्या भाविकांची इच्छा पूर्ण होतात आणि भाविकांचे खूप श्रद्धास्थान आहे. आणि महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते, कीर्तन होतं आणि आम्ही सगळे ट्रस्टी मिळून याचे कार्यक्रम करत असतो. भंडारा देतो, साबुदाण्याची खिचडी करतो उपवासाच्या निमित्ताने. धुळे शहरातील झुलत्या पुलावरील 80 फूट लांब व 80 फूट रुंदीच्या प्लॅटफॉर्मवर भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत असल्यामुळे आज शहरात मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आज सोमवार रोजी महाशिवरात्री येण्याचा योग 20 वर्षाच्या कालखंडानंतर आल्याने अशा मुहूर्तावर शहराच्या भागातून वाहणाऱ्या पांढऱ्या नदीच्या मध्यभागी गणपती मंदिरासमोर भगवान शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. ही मूर्ती आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार व धुळ्याचे सुपुत्र सरमत पाटील यांनी साकारली आहे. मूर्तीची उंची 23 फूट उंच आहे. नदीच्या मध्यभागी 32 फूट उंचीवर 6400 चौरस फुटाच्या 6 फूट जाडीच्या केवळ एका पिलरवर प्लॅटफॉर्म उभारला आहे. मूर्ती पूर्ण ब्रांज धातूची आहे. या कामी 18 टन ब्रांज वापरण्यात आला आहे. मूर्तीची शहराच्या मध्यभागातून मिरवणूक काढण्यात आली. या भव्य मिरवणुकीत भाविकांसह भजनी मंडळ तसेच महिला मंडळ, सार्वजनिक मंडळ, गणेश मंडळ आदींचा मोठा सहभाग दिसून आला.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। नगाव येथील महादेव मंदिरात विविध कार्यक्रमांची रेलचेल। महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन। पंचमुखी हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्त महारुद्र अभिषेक संपन्न। नगाव येथे वीर एकलव्य भगवान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। औदान शिवारातील हॉटेलात बंदूक व तलवारीने हल्ला, 2 जण जखमी। महाशिवरात्री निमित्त दोंडाईच्यातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी। आणि 23 फूट उंचीच्या महादेवाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।